नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। काल आपण नाम या विषयावर छोटासा टॉपिक घेतला होता आणि चर्चा केली होती। आज आपण मराठी व्याकरणामधील एक महत्त्वाचा जो घटक आहे अलंकार याच्यावर चर्चा करणार आहोत। अलंकारामध्ये पहा, अलंकार कशाला म्हणतात पहिले आपण व्याख्या घेऊ, नंतर त्याचे अलंकाराचे दोन प्रकार पडतात आणि काही उपप्रकार पडतात, त्याच्यावर चर्चा करू। आता पहा, अलंकार म्हणजे काय, तर अलंकार म्हणजे किंवा भाषेला सुशोभित करणारे जे वाक्यरचना आहे, जे कविता आहे, हे जे रचना असते या रचनेलाच म्हटलं गेलं अलंकार। काय म्हटलं गेलं? अलंकार म्हटलं गेलं। जसं उदाहरणार्थ आता आपण साधं बोलतो, परंतु एखादा कवी असते तो त्याच गोष्टीला एका कवितेमध्ये सादर करते। उदाहरणार्थ समजा आपण जर म्हटलं किंवा मी जर म्हटलं की एखाद्या शेतामध्ये पक्षी मेलेला आहे, तर मी म्हटलं अरे सुंदर, किती सुंदर पक्षी आहे, मेला बिचारा, आपण एवढंच बोलणार आहोत। परंतु एखादा कवी आहे, तर कवी त्याची रचना वेगळ्या तऱ्हेनं करणार आहे। तो कवी असं म्हणणार आहे की बा एका कवीनं मस्त एक सुंदर असं वर्णन केलेलं आहे की बा मातीत ते पसरले अतिरम्य पंख, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक। उदर म्हणजे पोट, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविलेले, म्हणजे चोच उघडी आहे, पाय लांबलेले आहे, चंचू तशीच उघडी पद लांबविलेले, निष्प्राण देह पडला आता श्रमही निवाले। म्हणजे शेवटच्या वाक्यात कळते की बा हे मेलेल्या पक्षाचं वर्णन आहे। एवढं सुंदर वर्णन केलं, पण कधी समजलं? शेवटच्या ओळीमध्ये समजलं। पण आपण एका वाक्यात बोलून गेलो की बा पक्षी मेला, बस आपण एवढंच बोललो, पण कवीनं त्याचं वर्णन केलं, एका शब्दांमध्ये त्या व्यंग केला, काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य आणलं, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? अलंकार म्हटलं। काय म्हटलं? अलंकार। मग अलंकार म्हणजे काय, तर भाषेला सुशोभित करण्यासाठी जे काही वाक्यरचना केली जाते, शब्दरचना केली जाते, विशिष्ट पद्धतीने मांडणी केली जाते, त्याला म्हटलं आपण अलंकार। आता अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत। अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत। पहिला आहे शब्दालंकार, शब्दालंकार, आणि दुसरा आहे अर्थालंकार, अर्थालंकार। असे दोन प्रकार झाले पहा। पहिला आहे शब्दालंकार, दुसरा अर्थालंकार। आता शब्दालंकार हे 3 आहेत आणि अर्थालंकार हे 18 आहेत। काही पुस्तकांमध्ये 19 आणि 20 पण दिलेले आहे। आता शब्दालंकार 3 आहेत आणि हे महत्वाचे आहेत, पोलीस भरतीत तर हेच विचारतात जवळपास, याच्यावरच प्रश्न असते। आता शब्दालंकार 3 आहेत, याच्यामधला पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार, अनुप्रास अलंकार, आणि दुसरा आहे यमक अलंकार, यमक अलंकार, आणि तिसरा आहे श्लेष अलंकार। तिसरा आहे श्लेष अलंकार। असे झाले मराठीतील शब्दालंकार प्रमुख 3 आहेत, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार। पुन्हा याचे दोन उपप्रकार पडतात। पहिला आहे सभंग श्लेष अलंकार, सभंग, आणि दुसरा आहे अभंग श्लेष अलंकार, अभंग श्लेष अलंकार। असे झाले 3 प्रकार। पहिला अनुप्रास अलंकार, दुसरा यमक, तिसरा श्लेष। आता आपण याची डीपमध्ये माहिती घेऊ की अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात, यमक अलंकार कशाला म्हणतात आणि श्लेष अलंकार कशाला म्हणतात। पण आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर अनु म्हणजे लहान, प्रास म्हणजे पुन्हा पुन्हा येणे। अनु म्हणजे लहान, प्रास म्हणजे पुन्हा पुन्हा येणे। आपण म्हणतो ना प्रयास कर, प्रयत्न कर, पुन्हा प्रयत्न कर। मग अनु म्हणजे लहान, प्रास म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, आणि या पुन्हा पुन्हा येण्यामुळे जो अलंकार तयार होते त्याला म्हटलं आपण अनुप्रास अलंकार। उदाहरणासाठी पहा, एक उदाहरण आहे, कठोर कायद्यापुढे, कठोर कायद्यापुढे, कायद्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही, काहीच चालत नाही। आता हे पहिलं उदाहरण आहे, कठोर कायद्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही। आता पहा याच्यामध्ये काय आहे, अनु म्हणजे लहान, प्रास म्हणजे पुन्हा पुन्हा येणे। आता या वाक्यामध्ये शब्द आहे, या शब्दामधला सर्वात लहानात लहान घटक काय आहे, तर तो आहे अक्षर। याच्यामधलं पहिलं अक्षर काय, क, याच्यामधलं पहिलं अक्षर काय, क, आणि याच्यामधलं पहिलं अक्षर काय, क आहे। म्हणजेच या वाक्यरचनेमध्ये प्रत्येक शब्दात पहिलं अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे, क, 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 क। त्याच्यामुळे जे काही चमत्कृती तयार झाली किंवा जी शब्दरचना तयार झाली त्याला काय म्हटलं आपण? अनुप्रास अलंकार। काय म्हटलं? अनुप्रास अलंकार। याच्यासाठी एक उदाहरण सांगत असतो पहा। उदाहरण सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यात हा अलंकार पूर्णपणे डोक्यात फिट बसणार आहे, कधीच विसरणार नाही तुम्ही। पहा उदाहरण किती सोपं आहे आणि तुमच्या
परिचयातला आहे. आपण लहानपणी शाळेमध्ये असताना काहीतरी कविता किंवा काहीतरी गाणे म्हणत होतो. पण आता ते गाणं कोणतं आहे, तर ते गाणं असं आहे किंवा खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कती खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खिड़कते है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. आता पहा या वाक्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झालेली आहे, ख ची. ख ख ख ख ख. किंवा मग दुसरं एखादं वाक्य आहे जसं की बा पके पेड़ पर पका पपीता, पका पेड़ या पका पपीता, पके पेड़ पर पकडे पिंकू, पका पेड़ या पका पपीता. याच्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झाली होती, प ची. खड़क सिंह मध्ये कशी झाली होती, ख ची. मग जेव्हा एखाद्या अक्षराची एखाद्या वाक्यामध्ये जशीच्या तशी पुनरावृत्ती होते, जशीच्या तशी पुनरावृत्ती होते, तेव्हा त्याला काय म्हटलं आपण, अनुप्रास अलंकार. अनु म्हणजे लहान, प्रास म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. मग या शब्दाचा लहानात लहान घटक काय, अक्षर. हे अक्षर जसेच्या तसं पुन्हा पुन्हा येते म्हणून त्याला आपण काय म्हटलं, अनुप्रास अलंकार म्हटलं. जसं उदाहरणार्थ दुसरं वाक्य आहे, दुसरं वाक्य काय आहे, बालिश बहु, बालिश बहु बायकात बडबडला, बडबडला. आता याच्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झालेली आहे, तर ब ची झालेली आहे. ब ब ब ब. कशाची पुनरावृत्ती झालेली आहे, ब या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून याला काय म्हणू आपण, अनुप्रास अलंकार. काय म्हणणार आहोत आपण, अनुप्रास अलंकार. मग त्याच्यानंतर महत्वाचा आहे यमक अलंकार. कोणता आहे, यमक अलंकार. तो पण समजून घेऊ आपण. आता पहिला होता अनुप्रास अलंकार, आता दुसरा घेऊन राहिलो आपण यमक अलंकार. यमक अलंकार फार सोपे आहे, आपण 5वी 6वी पासून शिकत आलेलो आहोत. एक इंग्लिश मध्ये असते की रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणून एक प्रकार आहे, तोच आपल्या इकडे मराठीमध्ये यमक अलंकार आहे. कोणता अलंकार आहे तो, यमक अलंकार आहे. आता त्याचे उदाहरण पण घेऊ आपण. यमक अलंकार, यमक अलंकार. जसं पहा याच्यामधलं एक उदाहरण घेतो मी. भवानी आमची आई, भवानी आमची आई, भवानी आमची आई. शिवाजी आमचा, शिवाजी आमचा राणा. मग आहे भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा. मराठी आमची बोली, मराठी आमची बोली. गनिमी आमचा कावा, गनिमी आमचा कावा. आता मध्ये याच्यामध्ये पा काय झालेला आहे, इथं अक्षरांची पुनरावृत्ती झाली नाही. यमक अलंकाराचं एक वैशिष्ट्य आहे की इथं अक्षरांची पुनरावृत्ती होत नाही, परंतु इथं ध्वनीची पुनरावृत्ती होते. कशाची होते, ध्वनीची किंवा स्वरांची पुनरावृत्ती होते. जसं पहिल्या चरणामध्ये शेवटचा शब्द आहे आई, आई. याच्यामध्ये शेवटचा स्वर आहे ई. कोणता आहे, ई. आता तिसरं चरण जर घेतलं आपण, मराठी आमची बोली. या बोलीमध्ये कोणता स्वर आहे, ई. पुन्हा म्हणजे पहिल्या चरणामध्ये ई आला, तिसऱ्या चरणामध्ये पण ई आला. मग इथं कशाची पुनरावृत्ती झाली, तर ध्वनीची झाली. कशाची झाली, ध्वनीची पुनरावृत्ती झाली. उदाहरणार्थ दुसरं चरण आणि चौथं चरण पहा. दुसऱ्या चरणामध्ये कोणता स्वर आहे, आ. कोणता आहे, आ. किंवा कोणती ध्वनी आहे, तर आ आहे. आणि चौथ्या चरणामध्ये कोणती ध्वनी आहे, तर आ आहे. कोणती ध्वनी आहे, आ. चौथ्या चरणामध्ये कोणती ध्वनी आहे, आ आहे. आता याच्या प्रत्येक अक्षरामध्ये जर पाहिलं आपण, तर पहिल्या अक्षरामध्ये काय आहे, भवानी. नी मध्ये काय आहे, ई आहे. भवानी. आमची, आमची मध्ये काय आहे, ई आहे. तसंच पहा इथं शिवाजी मध्ये काय आहे, तर ई आहे. आमचा मध्ये काय आहे, आ आहे. पुन्हा चौथ्या चरणात आमचा मध्ये काय आहे, आ आहे. गनिमी मध्ये काय आहे, तर ई आहे. मराठी मध्ये काय आहे, तर ई आहे. आणि आमची मध्ये काय, तर ई आहे. म्हणजे पहा पहिलं चरण आणि तिसरं चरण सारखं आहे, दुसरं चरण आणि चौथं चरण सारखं आहे. दुसरं चरण आणि चौथं चरण सारखं आहे. मग आपण याला म्हटलं यमक अलंकार. पहा आता यमक अलंकार कशाला म्हणतात, मी पहिलेच म्हटलं आपण 5वी 6वी पासून शिकत आलेलो आहोत. ज्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. काय म्हणतो इंग्लिशमध्ये, रायमिंग वर्ड्स. मराठीत आपल्या मराठीमध्ये याला काय म्हणतात, यमक अलंकार. काय म्हणतात, यमक अलंकार. आता यमक अलंकाराचे उदाहरण पहा. सर्वच्या सर्व कविता तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे जे अभंग आहेत, ते सर्व कशामध्ये बसतात, या यमक अलंकारामध्ये बसतात. एवढंच नाही तर चित्रपटाचे सर्व गीत यमक अलंकारामध्ये बसतात. किंवा जे लोकगीत आहेत, आपण जे पोळ्याला किंवा इतर ठिकाणी जे म्हणतो, ते जे लोकगीत आहेत ते कशामध्ये बसतात, यमक अलंकारामध्ये बसतात. कारण यमक अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती नसते, तर इथं ध्वनीची पुनरावृत्ती काय असते. काय असते, ध्वनीची पुनरावृत्ती असते. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, यमक अलंकार म्हटलं. पण आता शब्द अलंकारामधला तिसरा प्रकार आहे आपला श्लेष अलंकार. कोणता आहे, श्लेष अलंकार.
श्लेष अलंकार. अलंकार. आता पहा श्लेष अलंकार आहे, याचं वैशिष्ट्य पहा काय आहे. याच्यामध्ये श्लेष अलंकारामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती नसते किंवा ध्वनीची पुनरावृत्ती नसते, तर एकच शब्द हा दोन अर्थाने वापरला जातो. एकच शब्द हा दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होते. कोणता अलंकार होते? श्लेष अलंकार होते. उदाहरणासाठी पहा, समजा मी पहिला घेतला, शंकराला पूजिले. शंकराला पूजिले. सुमनाने. शंकराला पूजिले सुमनाने. आता हे वाक्य आहे, शंकराला पूजिले सुमनाने. इथं सुमन आहे, या एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात. किती अर्थ निघतात? दोन अर्थ निघतात. उदाहरणासाठी पहा, शंकराला पूजिले सुमनाने. सुमन म्हणजे एक महिला आहे, सुमन नावाची महिला आहे. तिनं काय केलं? शंकराची पूजा केली. शंकराला पूजिले सुमनाने. किंवा शंकराला पूजिले सुमनाने. सुमन म्हणजे फुल. इथं होते पहिला अर्थ महिला, दुसरा फुल. म्हणजे सुमन आहे, चांगले फुलं आहेत, त्या फुलांनी काय केलं? आम्ही शंकराची पूजा केली. शंकराला पूजिले सुमनाने. या फुलांनी काय केले? शंकराची पूजा केली. किंवा तिसरा अर्थ पण निघते याचा, की शंकराला पूजिले सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने. कसं पूजलं आपण? चांगल्या मनानं पूजलं, म्हणून याला काय म्हटलं आपण? शंकराला पूजिले सुमनाने. मग एकच शब्द अर्थ दोन निघतात. एकच शब्द अर्थ दोन निघतात तेव्हा कोणता अलंकार होते? श्लेष अलंकार. एकच शब्द अर्थ दोन तेव्हा कोणता अलंकार होते? श्लेष अलंकार. उदाहरणासाठी दुसरं पाहू आपण, मला यष्टी लागते. मला यष्टी लागते. आता या लागतेचे दोन अर्थ निघतात. या लागतेचे दोन अर्थ निघतात. उदाहरणासाठी पहा, समजा जर आपण गावातून टू व्हीलर घेऊन निघालो आणि रस्त्यानं आपल्याला एखादे आजोबा भेटले. आपण आजोबाला म्हणतो, बसा आबाजी, आपण चालले जाऊ तालुक्याला. परंतु आता आबाजी काय म्हणतात की नाही, मला एसटी लागते. आता याचा अर्थ काय? की आजोबा टू व्हीलरवर बसणार नाही, त्यांना काय पाहिजे? एसटी पाहिजे. त्यांना काय पाहिजे? एसटी पाहिजे. म्हणजे ते एसटी मध्ये जाणार आहेत, या टू व्हीलरवर त्यांना बसता येत नाही, म्हणून त्यांनी काय म्हटलं? मला एसटी लागते. परंतु आता दुसरं उदाहरण, हेच वाक्य आहे. एखादा व्यक्ती अपंग आहे आणि तो त्या बस स्टँडच्या आवारात फिरत होता आणि तो फिरते, त्याच्यामुळे काय होते? त्याला एसटी लागते. मग तो काय म्हणते? नाही, मी बस स्टँडवर येणार नाही, मला एसटी लागते. मग या एसटी लागते ते अर्थ दोन निघाले. एक एसटी लागते म्हणजे एखाद्याला प्रवास करायला एसटी पाहिजे, किंवा एखाद्याला प्रॅक्टिकली एसटी लागते म्हणजे ऍक्सिडेंट होते, ते लागते म्हणून तो म्हणते मला एसटी लागते, मी तिथं येणार नाही. मग या लागतेचे अर्थ दोन निघाले. किती निघाले? दोन निघाले. मग तिसरा अर्थ आहे, तिसरा एक उदाहरण आहे तिसरं, किंवा श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. मग दुसरा आहे, किंवा शिशुपाल नवरा. शिशुपाल. शिशुपाल नवरा. शिशुपाल नवरा. शिशुपाल नवरा मी नवरी. इथं आता नवरी नवरी दोन वेळा आलं. इथं नवरी नवरी हा शब्द दोन वेळा आला. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता इथं दोन वेळा नवरी आला, परंतु या दोन नवरीचे अर्थ वेगवेगळे आहेत. हे काय म्हणत आहे? का ती महिला किंवा श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी होतो, म्हणजे मी दुल्हन होतो, मी वधू होतो. परंतु जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी होणार नाही. नवरी म्हणजे मी त्याला वरणार नाही, मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही. म्हणजे शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, आणि श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी म्हणजे मी नवरी. मग याचे अर्थ किती निघाले? दोन निघाले. श्लेष अलंकार काय म्हणते? एकच शब्द आहे, अर्थ दोन आहे. अशा वेळेस कोणता अलंकार होते? श्लेष अलंकार. जर एखाद्या वाक्य रचनेमध्ये, एखाद्या कवितेमध्ये त्या शब्दाच्या सुरुवातीला एकच अक्षर आलं आणि ते पुन्हा पुन्हा आलं, तर तेव्हा त्याला काय म्हटलं आपण? अनुप्रास अलंकार म्हटलं. जिथं अक्षरांची पुनरावृत्ती होत नाही, ध्वनीची पुनरावृत्ती होते, तेव्हा त्याला काय म्हटलं आपण? यमक अलंकार म्हटलं. आणि जिथं शब्द एकच असते आणि अर्थ दोन असतात, तेव्हा त्याला काय म्हटलं आपण? तेव्हा काय म्हटलं त्याला? श्लेष अलंकार. काय म्हटलं? श्लेष अलंकार. आता बा श्लेष अलंकाराचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे सभंग श्लेष अलंकार, सभंग. आणि दुसरा आहे दोन अभंग. आता सभंग, भंग म्हणजे भंगणे, एकाचे दोन होणे, एकाचे तीन होणे, चार होणे, मग त्याला काय म्हणतात? भंगणे. म्हणून
भंगणे म्हणजे एकाचे दोन होणे, भंगासहित आहे म्हणजे सभंग आहे म्हणून त्याला काय म्हटलं सभंग. पण जिथं भंगतच नाही त्याला म्हणतात अभंग. तुकाराम महाराजांचे जे कविता आहेत, जे कविता आहेत किंवा जे अभंग आहेत त्या कवितांनाच काय म्हटलं गेलं अभंग, कारण की ते कधीच भंगणार नाही असं तेव्हा म्हटलं गेलं होतं म्हणून त्यांना म्हटलं आपण अभंग. आता उदाहरणासाठी आपले ते दोन उदाहरणं घेतो मी. शंकराला पूजिले सुमनाने, शंकराला पूजिले सुमनाने, सुमनाने हे बसते अभंग अलंकारामध्ये. कुठं बसते अभंग अलंकारामध्ये, कारण इथं एकच शब्द आहे, याचे दोन अर्थ आपण काढले, याचे दोन अर्थ आपण काढले. शब्द एकच आहे, तो भंगला काय, त्याचे दोन भाग झाले का नाही, तो अभंग आहे. शब्द एकच आहे, अर्थ दोन आपण काढले. किंवा दुसरं जर आहे, हे झालं पहिलं. दुसरं आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. मग शिशुपाल नवरा, शिशुपाल नवरा मी नवरी. पाठ इथं दोन अक्षर पहिलेच वेगवेगळे दिलेले आहेत, ते आपल्याला करावं लागले काय वेगळे नाही. पहिलेच दोन वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि याचे दोन अर्थ आहेत म्हणून याला म्हटलं सबंग श्लेष अलंकार. याला काय म्हटलं सबंग श्लेष अलंकार. भंगासहित आहे. नवरी हा शब्द पहिलेच दोन वेळा आला, तो आपल्याला नाही करावा लागला. त्या दोन नवरीचे दोन वेगवेगळे अर्थ निघाले, परंतु नवरी हा शब्द पहिलेच वेगळा होता. सुमन हा एकच शब्द आहे, त्याचे अर्थ दोन निघाले, तीन निघाले, ते आपण काढले म्हणून हा सुमनला म्हटलं अभंग श्लेष अलंकार. तर नवरी या शब्दाला म्हटलं आपण सबंग श्लेष अलंकार. काय म्हटलं सबंग श्लेष अलंकार. इथं थांबून जाऊ आपण.